साहेबांना देखील खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी। तदनंतर माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांचं देखील खूप चांगले योगदान कालच्या दिवसामध्ये ते इथे दाखल झाले होते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करतोय। तदनंतर आदरणीय सन्माननीय केशरीनाथजी पाटील साहेबांचं देखील खूप चांगले योगदान। तदनंतर माजी आरके संघाचे कर्णधार आणि प्रसिद्ध उद्योगपती हेमराजजी पाटील साहेबांचं देखील आभार। तदनंतर आदरणीय सन्माननीय धनंजय जाधव साहेबांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगले योगदान। तदनंतर विवेकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील खूप चांगले योगदान। दुबे फूड पॉइंट यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं सहकार्य। सर्व दात्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि आभार देखील। तदनंतर कैलासवासी लक्ष्मण दत्तात्रय म्हात्रे आणि कैलासवासी राजेंद्र तुलसीदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मात्र YouTube लाईव्ह मात्र या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली या त्यांना मात्र वाहिली गेली आहे। आणि या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मुरवा प्रीमियर लीग 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। यस, आपण पाहतो या मेगा फायनलचा सामना MPL 2023 पर्व तिसरं। पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडलं जातं दिनेश मार्फत, स्वतःचं खातं उघडतं, संघाचं खातं उघडतं 1 या धावसंख्येनं। तिथे मात्र सुवर्ण संधी आहे, जर कुणीही चेतन राऊतच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला तर मिथुन म्हात्रे यांच्या मार्फत 300 रुपयाचं पारितोषिक, आणि जर चेतन राऊत यांना हॅट्रिक साधली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय, ते म्हणजेच एकंदरीत मिथुन म्हात्रे यांच्या मार्फत। नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना MPL 2023चा तिसरं पर्व। याला मात्र पहिला चेंडूला धाडलाय, चेंडू होता स्पॉट मध्ये, त्याला पाठवलाय 1-2च्या रूपानं, येतोय हा दणदणीत कणगणित MPL बांडेज चौकार। नक्कीच थँक्यू। तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील सर जे फायर ब्रिगेडचे ऑफिसर आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। याला मात्र पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला, वर पिच डिलिव्हरी होती, चांगला चेंडूला लॉफ केला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात। दीपेश लाखन आहे तिकडे, मात्र एकदा वर्जित केली जाईल, एका धावेने मात्र स्कोर कार्डावर जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावर। आणि संघांच्या माध्यमासाठी जर पाहिला तर हा सामना 5 षटकांचा आहे। पहिलं षटक हे मेंडेटिव्ह पॉवर प्ले, त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्ले, 4 षटकाच्या आतमध्ये पाहायला लागलेला, मात्र पुन्हा एकदा चेंडूला धाडलंय स्टेट ग्राउंडर ग्राउंड दीपेश लाखन वेगाने येतोय, चेंडू कनेक्ट करतोय, आणि दीपेश लाखनच्या हातात जर चेंडू असेल तर दुसऱ्या जायचा प्रयत्न बिलकुल असणार नाहीये। कालच्या दिवसात आपण निशांत क्षेत्ररक्षण पाहिलं, का मी म्हणतो दीपेश लाखन वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ऑफ दी RK मोरवा, अफलातून क्षेत्ररक्षण राहिलंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं। बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा गोलंदाज तयार। याच पाहिलं तर लाईन अगदी खराब होती, लेग स्टंपच्या बाहेर आपण आपल्याकडे वळतील आणि दर्शवतील इट इज अ वाईट बॉल। अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय। तर नक्कीच या स्पर्धेचं आपण पाहतोय थेट प्रक्षेपण लाईव्ह केलं जाते। तर नक्कीच कैलासवासी लक्ष्मण दत्तात्रय म्हात्रे आणि कैलासवासी राजेंद्र तुलसीदास म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय कुमार म्हात्रे दादांनी मात्र या स्पर्धेसाठी मात्र स्पॉन्सर केलंय, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू, खरं खूप चांगले योगदान। त्याच दरम्यान आपण पाहतोय एक अफलातून फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, चेंडू जातोय गॅप मधून, येतोय MPL बांडेज चौकार। थँक्यू डीजे। तर विशाल माचीकडे जर पाहिलं तर नक्कीच ही क्षमता आहे आगले वेगळे स्ट्रोक खेळण्याची, इम्प्रोवाइज करतोय स्वतःला आणि मात्र चेंडूला धाडतोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, रिव्हर्स अटेम्प्ट 4 धावेसाठी अफलातून स्ट्रोक, कव्हर्ड मॅसिव्ह स्ट्रोक। याला मात्र चेतन राऊत आहेत गोलंदाजी मार्गावर, तुम्ही त्यांना इझिली टॅकल करू शकत नाहीये, जणू कित्येक वर्ष 20 वर्षांहून जास्त क्रिकेट खेळलेला हा व्यक्ती आहे, तुम्ही त्याला जर एकदा चूक झाली तर टार्गेट करू शकता, पण तो मात्र ती पुनरावृत्ती करणार नाहीये, हे मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय बिनबाद 12 धावा। तर नक्कीच आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट राजेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय। आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये, कारण RK
मोरवा या संघासाठी मात्र ॲडव्होकेट राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 20 टी शर्ट्स मात्र स्पॉन्सर केले गेलेत. तर नक्कीच साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच आपण पाहतोय कुमारजी मात्रे दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी थेट लाईव्ह प्रक्षेपणासाठी मात्र स्पॉन्सर केले गेलेत आणि त्यांचं देखील आपण कौतुक करूया. तदनंतर आदरणीय सन्माननीय दुष्यंत मात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज ही ट्रॉफी मात्र स्पॉन्सर झाली. तसेच तदनंतर प्रथम आणि द्वितीय चषक आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय अर्थातच सौभाग्यवती वैशाली भरत मात्रे समाजसेविका मॅडम यांच्या माध्यमातून मात्र प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय, चषक पाहतोय, त्यांच्या माध्यमातून मात्र पुरस्कृत केले गेले. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करतोय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. जास्त वेळ दौडू नका. आदित्य वॉरियर्स संघ तुम्हाला फायनलचा सामना खेळताय. 5 षटकांचा सामना आहे. अंधुक प्रकाशमध्ये खेळावा लागेल. जास्त वेळ दौडू नका. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर क्रॉस बॅटेड फटका खेळले. स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का आणि ते 2 धावा आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय. तब्बल 3 धावा या चेंडूवर आपण पाहतोय. कारण ज्या वेळेला तुम्ही गोलंदाज एखादा गोलंदाज जेव्हा सनग्लास आणि कॅप जेव्हा परिधान करतो ना तेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असताना पंचाने इन्फॉर्म करायचं असतं. कारण पंचांना तुम्हाला कळवायचं असतं. जर तुम्ही पंचांना कळवलं नाही तर नक्कीच तो नो चेंडू दिला जातो आणि अगदी तसंच काही घडलंय मैदानावरती. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला शतरक्षक त्या ठिकाणी हरेश आहेत. चांगलं शतरक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये जय धारावी मोरवा या संघाच्या खेळाडूनं. कारण आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला या संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला रामेश्वर मात्रे त्यानंतर आदित्य राऊत या खेळाडूनं देखील प्रभावित केल्या. इथे देखील मिस्ताई फटका. हरेश पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील का तर नाही. इथे एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. 18 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. चांगली धावसंख्या जय धारावी मोरवा या संघाची आपण पाहतोय. नक्कीच चांगली अजूनपर्यंत सुरुवात राहिली आहे जय धारावी संघाची. याला मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. वॉट अ मास्टर स्ट्रोक. पुन्हा एकदा तीच दिशा आणि दशा मात्र जर पाहिली रिव्हर्स अटेम्प्ट येतोय. पुन्हा एकदा विशालचा बॅट मधून अफलातून चौकार. मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट थँक्यू डीजे. चौकार निश्चित धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या आकड्यावर. आणि मी अगोदरच वर्णन केलं होतं की विशाल माचीकडे क्षमता आहे आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याची आणि आपण पाहतोय 2 स्विच हिट मारतोय चौकार प्राप्त करतोय. याडला मात्र पुन्हा एकदा घुटण्यात एक तमाशा देख चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा RPL ब्रँडेड चौकार. थँक्यू. काय जबरदस्त स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून. अफलातून फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका येतोय या फलंदाजाच्या बॅट मधून. नेत्र दीपक अफलातून फटका आपण पाहतोय. तर नक्कीच आणि ज्या प्रकारे मी उल्लेख केलाय की या व्यक्तीकडे या मुलाकडे वेगवेगळे स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे ती मात्र दर्शवून देतं. यावेळेला जर पाहिलं पॅडल स्वीपचा फटका खेळला गेला गॅपमध्ये इंटू ती गॅप चेंडूला धाडला जाते चौकारासाठी. यावेळेला मात्र पिचिंग मात्र मेघनाथ मात्र सुधारतोय. दाद मागे गेली होती. विश्वास नव्हता या अपीलमध्ये. पंच मात्र स्तब्ध आहे. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा छोटासा कमबॅक पाहायला मिळतोय मेघनाथ मात्र यांच्या मार्फत. थोडासा फुटवर्क जर पाहिला तर चुकतोय विशाल माचीचा. याला मात्र सुरेख चेंडू आहे. पेनूला हेलिकॉप्टरच्या पद्धतीनं धाडून दिलंय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. हरीश भाटकर आहे तिकडे. कनेक्शन होईल थ्रो होईल तो तर मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धाव्यानं चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत आणि 2 धाव्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय
28 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 संपतोय. 2 संपतोय आणि 2 षटकात समाप्तीनंतर सुरुवात जर पाहिली अजून मध्ये सुरुवात राहिली ती म्हणजे जयदारी संघाची बिनबाद 28 धावा. कारण की एकंदरीत जर निशाण म्हणायला गेलं ना अजूनपर्यंत या फायनलच्या हिशोबाने आपण पाहतो या मेगा फायनलचा सामना दडपण होतं त्या दडपणातून मात्र स्वतःला सावरलंय आणि चांगली एक भागीदारी पाहायला मिळते. अजूनमध्ये जर पाहिली जयदारी संघाची तर चांगली पार्टनरशिप झाली नव्हती. सुरुवात चांगली मिळत नव्हती. इथे मात्र चांगली सुरुवात मिळते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचते म्हणजे 28 या आकड्यावर. चांगली सुरुवात राहिली आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 14च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे जय धारावी मोरवा या संघानं आणि चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते. कारण अजून एक देखील विकेट प्राप्त झाली नाहीये. एका बाजूला विशालला पाहतोय आणि एका बाजूला दिव्येशला पाहतोय. चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आपण 28 धावा फलकावरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती चेतन राऊत ज्यांनी कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता गोलंदाजी करत असताना. यांना मात्र चार्जअप केलं जातंय. दीपेश लाखन आहे तिकडे कुठली चूक करणार नाहीये. पहिलीच आशा सोडली अशी दिवसने फटका खेळला कारण की क्षेत्ररक्षक जर पाहिला दीपेश लाखन आहे कुठली चूक करता पहिला विकेटचं पतन बोलल्या नजर लागले. थँक्यू डीजे. येस थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना जय धारावी वर्सेस आदित्य वॉरियर्स. प्रथम फलंदाजी करताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड धावा जर पाहिला 28 धावा. चांगली भागीदारी बिल झाली होती आणि त्या भागीदारीला मात्र रोखायचं होतं ते रोखलं जात नाही. ज्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं चेतन राऊतला गोलंदाजी मार्कवर ते काम मात्र चोखपणे पूर्ण करताना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो म्हणजे चेतन राऊत. नेक्स्ट बॉल सुरेख चेंडू आहे तितक्या चांगल्या पद्धतीने अलॉंग द ग्राउंड खेळून चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पण मात्र मिळणार नाहीये. दीपेश लाखन वेगाने येतोय कनेक्ट करतोय थ्रो करतोय आणि एक धाव आणि एका धावाने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 29. 29 धावा धाव फलकावर. सामना जर पाहिला 5 षटकांचा आहे. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं होतं त्यानंतर आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले 4 षटकाच्या आत घ्यायचं आहे. नक्कीच दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे कारण की बॅड लाईटला जर सामोरे जावे लागलं तर त्यासाठी तुम्ही स्वतः जिम्मेदारी असाल कारण की 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांचा सामना चांगला सनलाईट मध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. चांगल्या षटकांचे व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आत कॉर्पोरेट करायचंय तर मात्र पुढचा चेंडू यायला मात्र पुन्हा एकदा स्वीपरचा प्रयत्न होता पण मात्र चेतन राऊत आहेत तिकडे ते तुम्हाला इझिली स्ट्रोक खेळू देणार नाहीये. सर्वस्व अनुभव दाखवतोय का म्हणून मी प्रीमियम गोलंदाज आहे का म्हणून मी या अगोदर व्यवसाय क्रिकेट खेळत होतो हे मात्र दर्शवून देताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील त्रिफलाची दांडी गुल फलंदाज बाद. दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय जय धारावी मोरवा या टीमला. इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत रामेश्वर मात्रे. विशाल नावाचा काटा गेला तर नवीन काटा मैदानाच्या आत येतोय पण मात्र या वेळेला संघ वेगळा आहे गोलंदाज वेगळे आहेत पण मात्र तो खेळ मात्र सेम करावा लागेल जर एकंदरीत
ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल या MPL 2023चा जर मानकरी ठरायचं असेल तर मात्र कामगिरी ती सातत्याने करायला लागेल. कारण सातत्य खूप महत्वाचं असतं. मग ते क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा तुमचं जीवन असू द्या, तर त्यावेळी सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, तर कुठलीही गोष्ट तुम्ही इझिली टॅकल करू शकता. यावेळी तास दरम्यान सुरेख चेंडू आहे, अफलातून चेंडू, अफलातून पद्धतीने डिफेन्स केला जातो इकडे. नक्कीच. आणि जेव्हा आपण पाहतोय एकंदरीत रामेश्वरला बॅट करताना, तर कुठेतरी न्यू गोल्डन मोराचा संघ विचार करत असेल की का त्याच्यावर बोली लगावली गेली नाहीये. ती खुन्नस मात्र अजूनपर्यंत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय तो म्हणजे रामेश्वर चुकीचं ठरवतोय त्यांना की यस माझ्या बोली का लागली. यायला मात्र चेंडू, वॉट अ स्ट्रोक, ऍब्सोल्यूट फाईन स्ट्रक बाय हाय रॅन्सम षटकार. या षटकाराची धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावर. चार्जअप केलं जात आहे. गोलंदाज कोण, तर चेतन राऊत याला. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतोय. यावेळी जर पाहिलं चेंडूची पिचिंग जर पाहिली निशांत तर खूप चांगली होती, पण मात्र फटका जर पाहिला अप्रतिम होता. शफल केलं गेलं, त्यानंतर मात्र स्वाग स्विचच्या माध्यमातून पाहतोय लॉंग लेग रिझन मध्ये हा येतोय दणदणीत षटकार. हरीश माचीच्या बॅटमधून आपली छाप सोडतो या स्ट्रोकवर आणि संग्रह नेऊन ठेवतो एकंदरीत 36 या धावसंख्येवर. यस, वेळ दडू नका आदित्य वरेस, लक्षात घ्या, कारण की तुम्हाला सेकंड इनिंग खेळायची आहे. जर बॅड लाईटला सामोरे जावं लागलं तर त्यासाठी मात्र तुम्ही सर्वस्व जिम्मेदार असाल. आयोजक त्यासाठी जिम्मेदार राहणार नाहीये. या गोष्टीचं मात्र लक्ष द्यायचं. निशांत जर उल्लेख केला त्या स्ट्रोकचा, चेंडू जर कुठलाही वाईट नव्हता, पिचिंग चांगली होती, इनलाईन चांगली होती, मात्र ज्या प्रकारे स्ट्रोक बनवला गेला हरीशच्या मार्फत, नक्कीच वाकण्याचं सुद्धा काम केलं. नक्कीच लॉंग वे शपल केला आणि त्यानंतर खूप चांगला हिट पाहायला मिळाला. चांगला फटका फलंदाज हरीश माचीच्या बॅटमधून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आणि बॅटिंग पॉवर प्ले आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण भावेशला पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती रामेश्वर मात्रे, ज्याने आजचा दिवस गाजवला. संपूर्ण आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव कोणतं असेल ना तर ते रामेश्वर मात्रे. कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज आली ना तेव्हा रामेश्वर मात्रे अगदी मैदानामध्ये दाखल झाला आणि अफलातून बॅटिंग मात्र या खेळाडूने या मॅचमध्ये केली आहे, या स्पर्धेमध्ये केली आहे आणि अगदी क्रीडा रसिकांना देखील या खेळाडूनं अगदी मंत्रमुग्ध करून सोडलंय. आणि जेव्हा जेव्हा जय धारावी मोरवा संघ अडचणीमध्ये आलाय ना तेव्हा मात्र रामेश्वर मात्रे मात्र अगदी खंबीरपणे उभे राहून खूप चांगली बॅटिंग केली आहे. नक्कीच बोलना जाता है दबाव में कुछ लोग बिखरते और कुछ लोग निखरते, और यहाँ पर मात्र निखरा हुआ नजर आ रहा है. बल्लेबाज रामेश्वर अगला मात्र स्टाइलिश पद्धतीने चेंडूला क्लिअरन्स केला आहे. बीट कर निघून चाललाय चेंडू, पायचा सीमारेषा गाठेल का? यस, ऍब्सोल्युटली येतो रामेश्वरच्या बॅट मधून हाय अँड हँडसम चौकार. चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केला. हलवर पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली, ग्लान्स केला आणि तदनंतर चेंडू 4 धावांसाठी गेला. अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चौकार आलाय फलंदाज रामेश्वर मात्रेच्या बॅटमधून. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र काय जबरदस्त पुलचा फटका, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी यावेळेला मात्र पाहिलं 2 चेंडूला सामोरे जाताना पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय आणि यावेळेला जर पाहिलं चेंडू होता हाफ ट्रॅकरचा, त्याला मात्र सक्सेसफुली पुल करून
मिडिकेच्या क्षेत्रात षटकाच्या साह्यानं धावफलक मात्र जर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच C40 या आकड्यावर. अफलातून बॅटिंग याला मात्र वॉट अ स्ट्रोक, वॉट अ मॅसिव्ह स्ट्रोक बाय हिम. क्रिकेटचा दर्जा उंचावणारा स्ट्रोक होता. प्रयत्न मात्र एवढे अफाट चालू आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4था धावाचा प्रयत्न असेल ती सुद्धा भेटेल का? लेट्स हॅव अ लुक. वॉट अ फाईन रनिंग बिटवीन द विकेट. संधी निर्माण झाली होती, थोडं डिफ्लेशन झालं, त्यानंतर मात्र 2 धावांचे कन्व्हर्जन तब्बल 4 धावेमध्ये. ऍब्सोल्युटली फाईन रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत. त्याबद्दलचा स्ट्रोकचा उल्लेख जर केला, काय फुटवर्कचा वापर केलाय, काय लाईन असेस केले आणि चेंडूला घालून टाकले एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये 4 धावेसाठी पळून धावा कंप्लीट होत आहेत. आणि 4 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 50 या आकड्यावर. काय इनिंग डील करते, काय फटकेबाजी होती. याडला मात्र फुलटोसा कव्हर केला, चेंडू चालला अलॉंग द ग्राउंड. लॉंगॉनच्या सध्या दीपेश आहे तिकडे. दुसऱ्या प्रयत्न असणार आहे, घेतली जाते, चार्जअप केलं जाते, पण मात्र काय थ्रो केलाय. ऍब्सोल्यूट फाईन थ्रो बाय दीपेश लाकन. आणि सेन्स बघा, त्याला माहित आहे की चार्ज केला जाते आणि थ्रो मला कुठल्या इंडला करायचा आहे. राईट इंडला थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपात रामेश्वर बॅक टू द या गेला मात्र अफलातून थ्रो केला गेला. आणि विचार करावा लागेल रामेश्वरला की दुसऱ्या धावेची गरज होती का, कारण की अजूनही शेवटचं षटक उर्वरित होतं. तर ते 1 धाव घेणं आणि 1 धावेसाठी आपली विकेट गमावणं कितपत योग्य होतं हे रामेश्वरलाच ठाऊक आहे. तर मात्र रामेश्वर गेला आणि मात्र कोण येतोय मागच्या सामन्यातील खूप कर्णधार आदित्य राऊत. तर नक्कीच एक चांगली विकेट प्राप्त केली. धावबाच्या स्वरूपात रामेश्वर मात्रेला बाद केलं. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस हा फुलटा चेंडू होता, यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आदित्य राऊच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली आहे जय धारावी मोरवा या संघानं. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू होता, इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय धारावी मोरवा या संघाने फलकावर धावा उभारल्या त्या 55 धावा. हा षटक खूप महत्वाचा आहे. या षटकामध्ये जर कमी धावा दिल्या ना तर नक्कीच कमबॅक करताना दिसेल आदित्य वॉरियर्स. द विनोदजी भगत यांचा संघ आहे आणि या संघाला मात्र कमबॅक करावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये या संघाची कामगिरी चांगली राहिली आणि हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झाला आहे. परंतु त्याच्या विरोधात जय धारावी मोरवा या संघाने खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे, कारण प्रभावित केलं आहे. आदित्य राऊतच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि या संघाचा खेळ आज मात्र बहरलाय, कारण मोठमोठ्या संघांना मात्र धक्का दिला. अगदी सुरुवातीला पाहिलं तर योगेश फ्रेंड सर्कल या संघाचा देखील त्या संघानेच पराभव केला आणि चांगल्या फॉर्मात असलेला संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज त्या ठिकाणी दाखल झालेत. आपण गोलंदाज पाहतोय निलेश अण्णा. खूप महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील, परंतु एका बाजूला जय धारावी संघ मात्र विचार करत असेल याही षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज एका बाजूला हरेश माचीला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला पोहोचतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, इथे मात्र एकच धाव मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आपण पाहिला. शॉट फाईन लेगला शतरक्षक पोहोचले आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अब तक 56 या आकड्यावरती.
जबरदस्त धावसंख्या, फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये फलंदाजी अक्षरशः बहरली आहे, चांगली बॅटिंग झाली आहे. यावेळेस देखील फटका फसलाय परंतु शतरक्षक नाही आहे. इथे देखील एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते कारण मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आहे गोलंदाज. नक्कीच निलेशकडे जर पाहिलं तर चांगलं दिशा टप्प्यामधून कंट्रोल दाखवलंय, ज्यासाठी आपण म्हटलं जातं स्लॉगवर इम्पॉर्टंट असतं आणि स्लॉगवर जेव्हा हाताळणी करत असेल तुमचा प्रमुख गोलंदाज असणं महत्वाचं असेल आणि नक्कीच ती कामगिरी अजूनपर्यंत या 2 चेंडूमध्ये चोखपणे पार पाडले. पुन्हा एकदा जर पाहिलं हा प्रकारचा चेंडू आहे, या दाद मागली गेली होती, या शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं थंडीला थोडंसं वलय प्राप्त होतंय, शेवटचा जणी चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, त्यामुळे पंच दर्शवतायत की हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. वेल बॉल निलेश. तर नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला आणि ते फलंदाज अगदी बीट झाले त्या चेंडूवर. निलेश पुन्हा एकदा यावेळेस मात्र लॉंग ऑनला खेळले, त्या ठिकाणी दीपेश पोहोचते आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु इथे बॉल अगदी खूप चांगला एफर्ट्स हरेश लावतोय, चेंडूला अडवतोय आणि इथे मात्र तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हरेशचं कौतुक करावं लागेल, चांगला एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली या क्षेत्ररक्षकानं. जबरदस्त एफर्ट्स. दीपेश लाखन अगदी त्या ठिकाणी पोहोचले होते. दीपेश लाखन यांना पारितोषिक आहे, जर झेल किंवा एखादा षटकार किंवा चौकार जर फलंदाजी करत असताना जर ठोकला तर प्रत्येक षटकार चौकारासाठी आणि झेलसाठी 50 रुपयाचं पारितोषिक. आणि ते चांगला फटका लॉंग ऑफला, हरेश आहे तिथे, करदार नाहीये चूक, अजून एक विकेट प्राप्त होते. दुपारचे नदीवर येना ते उराचे झाडाखाली भेटना, दुपारचे नदीवर येना ते उराचे झाडाखाली भेटना. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 61 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या फायनलच्या मॅच मध्ये उभारली आहे. जय धारावी या संघानं प्रभावित केलं फलंदाजीमध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. निलेश चांगली गोलंदाजी करतात, आतापर्यंत 6 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. हा चेंडू देखील खूप महत्वाचा आहे, खूप निर्णायक चेंडू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती. ऋतिक आलेत. इथे मात्र स्विंग अँड मिस आपण पाहतोय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल. अजून एका धावेची भर पडते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे या मॅच मध्ये, कारण इथे गोलंदाजानं चुकी केली. सुरुवातीला चांगली गोलंदाजी आणि ते वाईड बॉल पाहायला मिळाला. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अनपेक्षितपणे उचली आणि उचलीमध्ये फलंदाज बीट झालेत आणि ते धावबाच्या स्वरूपात अजून एक धक्का. संघाची धावसंख्या फलकावर आपण पाहतोय तब्बल 65 या आकड्यावरती आणि 63 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय आदित्य वॉरियर्स या संघासमोर. Bye.
मान्यवरांचं रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय MPL 2023 सीझन 3 आपण पाहतोय मेगा फरकाचा सामना. दोन संघ भिडंत करतायत मैदानाच्या आत. एका बाजूला पाहतोय आपण जय धारावी, तर दुसरा संघ पाहतोय आपण मैदानाच्या आत आदित्य वॉरियर्स. कालच्या दिवसात दिमागदार कामगिरी केली होती आदित्य वॉरियर्स संघानं, तर आजच्या दिवसात तर मात्र जर पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना जय धारावी संघानं धावफलकावर धावा लगावल्यात. 62 धावा 5 षटकांमध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे एकंदरीत आदित्य वॉरियर्स संघासमोर. नक्कीच तर हरेश बाटकरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी किरण राऊत त्यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किरण राऊत उर्फ बिडू या नावाने प्रसिद्ध, तर त्यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी हरेश बाटकरला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आघाडीचे बॅटर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दीपेश लाखन आणि हरेश बाटकर, आणि गोलंदाजी मार्कावर पाहतोय आपण गोलंदाज आदित्य राऊत. यामध्ये पहिला चेंडू स्टिपॉइंग खेळायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाहीये. पहिला चेंडू अफलातून डिलिव्हरी आदित्य राऊत मार्फत, कारण की चेंडू जर पाहिला तर त्यांनी दीपेशला पाहिलं शफल होताना. अफलातून चेंडू पुन्हा एकदा यार्डीला मात्र पेस जर पाहिला, पेस न बीट करतो. यार्डीला चेंडू जर पाहिला शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती, थोडा स्लोवरून हाताळण्यात आला होता. यार्डीला मात्र चेंज ऑफ पेस करतोय. त्या चेंज ऑफ पेस मध्ये मात्र दीपेश लाखन बीट होतोय आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. इथे मात्र दडपण क्रिएट होतं इथे, म्हणजेच एकंदरीत दीपेश लाखनवर. याडला मात्र वाक्षदार ओपन होता, सोडाला चोरी करून गेला यष्टा उद्ध्वस्त. याडीला मात्र चांगला कमबॅक करतोय आदित्य. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्पेल बाय हिम. अफलातून कामगिरी राहिली या थ्रू आउट द मालिकेत. एकंदरीत गोलंदाजी मार्कावर असताना नक्कीच कालचा हिरो. 2 चेंडूत 11 रनची गरज असताना ज्या मेघनाथ मात्र फटकेबाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता, तो दिवस आठवावा लागेल, तो परफॉर्मन्स आठवावा लागेल या आघाडीला, कारण की गरज आहे संघाला या मेगा फायनल मध्ये अशाच खेळीची. आणि मात्र पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. बॅटची कॉट लागून जातोय या किपरच्या दस्तानामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अफलातून गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली. जिथून मात्र सोडलं होतं गोलंदाजी करताना या सुरुवातीच्या सामन्यामध्ये, तिकडे मात्र अजूनपर्यंत बरकरार आहे ती खेळी. गोलंदाज आदित्य राऊत. यावेळेला मात्र षटक पाहायला मिळत आहे. विशाल माची आहे, चूक करणार नाहीये. विकेटचा बटन, विकेट नंबर 2. बॅक टू द आउट. सेलिब्रेशन पॉइंट फॉर दी जय धारावी.
यस थँक्यू डीजे. काय अफलातून षटक हाताळलं निशांत. अजून पण पाहिलं 5 चेंडू हाताळून झालेत आहे, एकही धाव खर्च केलेली नाही आहे. आणि जर पाहिलं 2 महत्वाचे गडी प्राप्त केले एका बाजूला तर पाहिलं दीपेश लाखांची विकेट, त्यानंतर कालच्या सामन्याचा हिरो मेघनाथ मात्रे याची विकेट प्राप्त केलेली आहे. गोलंदाज स्वतः कर्णधार स्वतः संघ मालक आदित्य राऊत यानं. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, प्रभावित करते गोलंदाज या मॅच मध्ये. अगदी फायनलचा सामना आणि फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाज प्रभावित करतोय आदित्य राऊत, संघाचा कर्णधार. अफलातून गोलंदाजी. न्यू बॅटर मैदानावर दाखल झाले हरेश पाटील, एक जबरदस्त खेळाडू हरेश पाटीलला इथे मात्र जबाबदारीनं खेळावं लागेल या मॅच मध्ये, कारण 63 धावांचं आव्हान. नक्कीच 63 धावांचं आव्हान आणि किरण राऊत अर्थातच बिडू यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. हरेश भाटकर साठी गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरतोय. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट फटका खेळले होते, चेंडू हवेत होता, अगदी धोका निर्माण झाला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू हवेत राहिला होता, क्षेत्ररक्षक पोहोचलेले नव्हते, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ते 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य राऊत या गोलंदाजीच्या माध्यमातून 63 धावांचं मोठं आव्हान या मॅच मध्ये आणि गोलंदाजी करत असताना प्रभावित करतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती वैशाली भरत मात्रे समाजसेविका या मॅडम यांचं मात्र शुभ आगमन या व्यासपीठावरती होत असताना त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय चषक मात्र या स्पर्धेसाठी लाभलाय आणि त्यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण पाहते मोरवा प्रीमियर लीग 2023 जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी अफलातून क्रीडा स्पर्धा. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात आणि आज मात्र या स्पर्धेतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय धारावी मोरवा विरुद्ध आदित्य वॉरियर्स या 2 संघामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 गोलंदाज विशाल माची आणि स्ट्रायकिंग एंड वरती हरेश पाटील खेळाडू. गोलंदाज तयार. याच पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये, कारण 63 धावांचं आव्हान आपण पाहतोय. अगदी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये हरेश पाटीलला देखील बरसावं लागेल बॅटिंग करत असताना. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे पाहिलं तर बॉटमहॅनचा वापर केला, अगदी हलक्या हाताने खेळले होते. मिडॉनला फक्त चेंडूला ढकललं होतं. सॉफ्टहँडचा वापर आणि इथे चांगला फटका आणि इथे एकच धाव मिळाली. हरेशला ठाऊक आहे मला मैदानावर थांबणं फार गरजेचं आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे. 63 धावा बनवायच्या. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे आणि संघाची धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 5 या आकड्यावरती. दरम्यान वैशाली भरत मात्रे मॅडम अर्थातच समाजसेविका यांचं शुभागमन त्यांचं देखील करूया मोरवा प्रीमियर लीग 2023 मध्ये. हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका फक्त चेंडूला दिशा दिली. गळी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक शॉट थडबनला, त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि ते एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. तर नक्कीच गौरव याने जर झेल घेतला ना तर आई एकविरा या ग्रुपच्या तर्फे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हरेशा विरोधात इथे चांगला चेंडू आहे. अप्रतिम लाईन आहे, कारण पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये वळतोय आणि खाली देखील राहतोय. संघर्ष करतोय आदित्य वॉरियर्स या मॅच मध्ये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये महत्वाच्या 2 विकेट प्राप्त केल्या आणि कुठेतरी या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतोय जय धारावी मोरवा या टीमला काय जबरदस्त सामना रंगलाय. फायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आदित्य वॉरियर्स विनोदजी भगत यांचा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय जय धारावी अर्थातच आदित्य राऊत यांचा संघ. अफलातून मॅच रंगली आहे. फायनलचा सामना काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आखीव रेखीव असं नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अरे साडी यावेळेस पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलाय. बॉल चला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
मी नादच केलाय थँक्यू. काय जबरदस्त फटका हरीश पाटीलच्या बॅट मधून आलाय. आपल्या कर्तृत्वाला, आपल्या लौकिकाला, आपल्या नावाला शोभणारा हा फटका हरीश पाटीलच्या बॅट मधून आलाय. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 10 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला हरीश पाटीलच्या बॅट मधून. अगदी गोलंदाज विशाल माचीच्या विरोधात विशाल माची यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न थोडासा निराश होता हरीशला ठाऊक आहे या चेंडूवर मोठा फटका खेळता आला असता, परंतु इथे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आदित्य राऊतने केली, परंतु या षटकामध्ये देखील विशाल माची चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात एक जरूर आपण चौकार पाहिला, परंतु तदनंतर हरीश पाटीलला त्यांनी शांत ठेवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल माची. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु इथे पंच समत नाहीये. वा वा वा, काय गोलंदाजी करतोय विशाल माची, प्रभावित करतोय. कारण हरीश पाटील एक चांगला खेळाडू आहे. कारण या खेळाडूला आपण विविध स्पर्धेमध्ये चांगला खेळताना पाहिलाय, परंतु इथे विशाल माची आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये अर्थातच मोरवा प्रीमियर लीग मध्ये काय लाजवाब गोलंदाजी करतोय आणि अगदी प्रभावित देखील करतोय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. जबरदस्त गोलंदाजी विशाल माची. पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट ना. स्लोअर वन. चेंडू मध्ये यावेळेस पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन. फक्त चेंडूला ढकलल्या ऑन साईडला. डीप मध्ये शतरक्षक आहेत आणि इथे फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुण तालिकेवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 13 या आकड्यावर, 12 या आकड्यावरती. तर नक्कीच आदित्य वॉरियर्सचे पुरस्कृते आणि ऑनर विनोदजी भगत यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. तर हे पारितोषिक नाही तर ऊर्जा दिली जाते खेळाडूंसाठी, कारण इथे धावा येणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि ते बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय. मैदानावर कोण फलंदाज आहेत तर एका बाजूला हरीश भाटकर, त्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला, आणि एका बाजूला हरीश पाटील. अगदी पहिला ना तर आर.के. मोरवा या संघाचा प्रमुख खेळाडू आज पाहतोय आदित्य वॉरियर्स या संघासाठी खेळताना. तर नक्कीच हरीश भाटकर आणि हरीश पाटील याला प्रत्येकी षटकारासाठी किरण राऊत अर्थातच बीडू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. तर नक्कीच किरण राऊत आज दाखल झालाय आणि आपल्या संघातील आपल्या मित्र परिवाराला अगदी प्रोत्साहित करतायत. प्रोत्साहित नाही करत आहेत तर ऊर्जा देत आहेत. इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 यश माची आलाय. काय म्हणशील नीरज सुरुवातीच्या 2 षटकांविषयी? खूप चांगला खेळ या मॅच मध्ये रंगला. नक्कीच अजूनपर्यंत जर पाहिलं चांगला बॅटल मैदानाच्या आत पाहायला मिळालंय. आणि जर एका बाजूला पाहिला तर या हरीश भाटकर आणि एका बाजूला आपण पाहतोय हरीश पाटील यांना ती खालची भागीदारी आठवावी लागेल. ज्या प्रकारे त्यांनी या सामना जिंकवला होता पहिला सामना जर पाहिला संघासाठी, त्याच प्रकारची खेळी यावेळेला मात्र महत्वाची असेल. ती भागीदारी करणं महत्वाची असेल ती म्हणजे या दोन्ही बॅटरसाठी आणि एकंदरीत या आदित्य वॉरियर्ससाठी. त्या दरम्यान मात्र जर पाहिला आउटसाइड ऑफ चा मारा केला जातोय. अवांतर धाव बरोबर दर्पण दिसतंय यश माचीवर, आणि दर्पण का असू नये कारण की बॅटर आहे समोर आर.के. मोरवाचा. हुकमाचा एक्का नन अदर दॅन हरीश पाटील. तर नक्कीच जबरदस्त खेळ पाहायला मिळेल. फायनलचा सामना बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यश माची. इथे पाहिलं तर चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळले तर लॉंगाचा शतरक्षक पुढे सरकलाय, अगदी मिडॉनला आलेत आणि चांगलं शतरक्षण. इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना तर हरीश पाटील आणि हरीश भाटकर याला प्रत्येक षटकारासाठी किरण राऊत अर्थातच बीडू यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. ना संघर्ष है ना तकलीफ है तो क्या मजा है जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के शाही से लिखे हुए पन्ने कभी कोरे नहीं होते, वो जो करते हैं मेहनत मेहनत उनके स्वप्ने कभी अधुरे नहीं होते. पाहूया कोणाचं स्वप्न पूर्ण होते. आदित्य वॉरियर्स या जय धारावी मोरवा या संघाचं अफलातून मॅच. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक खराब चेंडू. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज पुन्हा एकदा यश माची.
इथे स्विंग अँड मिस, इथे फलंदाज चुकी करतात, विकेट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेवर येणं खेळणं फार गरजेचं आहे नीरज या मॅच मध्ये, परंतु तसं काही होत नाहीये. क्रॉस बॅटेड फटका आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि नक्कीच याकडे जर पाहिलं मागचे 2 चेंडू जर हाताळले गेले यश माची मार्फत जर पाहिलं इम्पॅक्ट आउटसाइड द ऑप्शनचा होता. याकडे जर पाहिलं लाईन अँड लेन बदललेली आहे. चेंडू जर पकडला तर आपण पिचिंग जर पाहिली स्टम्प्स मध्ये होती, त्यामध्ये जर बीट झालेले आहेत हे फलंदाज, त्यामध्येच नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होती. याकडे पुढच्या चेंडू याकडे बिघड करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आहे, शतक जेल खाली, कुठली चूक करणार नाहीये रामेश्वर बात्रे, कुठली चूक करत नाहीये. चिकतोय या इम्पॉर्टंट चेंडू. हरीश बाटकर बॅक टू द आउट, सेलिब्रेशन मुवमेंट फॉर दी जयदारावी. याकडे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आत हेमंत दाखल होतोय. हेमंत मात्र थोडा दुखापतीत आहे तर सुद्धा आपल्या संघासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये मैदानात अवेलेबल आहे. कारण की त्याला माहिती आहे महत्वाचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे. मी इंजर जरी असलो तरी मात्र मी माझा 100% त्याचा प्रयत्न करेन आणि तो विश्वास मात्र संघाचा आहे त्याच्यावर. त्यामुळे इंजरीमध्ये असताना सुद्धा मैदानाच्या आत दाखल आहे. तर ती खेळी त्याला आठवावी लागेल ज्याने दुसऱ्या सामन्यात केली होती. तब्बल जर पाहिली 32 धावेची ती इम्पॉर्टंट खेळी होती, ती मात्र याकडे पुनरावृत्ती करायला लागेल या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. तर नक्कीच न्यू बॅटर हेमंत राऊत मैदानावर दाखल झाला आणि किरण राऊत यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक किरण राऊत अर्थातच बिडू या नावाने पसंत मिळाली आणि आज मात्र मैदानावर दाखल झालाय. अगदी खेळाडू रसिकांना आणि अगदी खेळाडूंना अगदी त्याने प्रोत्साहित केलंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राईट मोडतो विकेट ना. यावेळेस मात्र चांगला फटका ऑन साइडला खेळत अलॉन द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी जय धारावी मोरवा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावा 63 धावांचं आव्हान या मॅच मध्ये पाहतोय, परंतु गोलंदाजी करत असताना प्रभावित करतायत गोलंदाज. चांगली गोलंदाजी. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतोय. हरीशच्या विरोधात वेगवेगळ्या रणनीतीने गोलंदाजी केली जाते, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकले जातात. कारण हरीशला जर पाहिलं ना तर त्याच्या जवळ चेंडू टाकले जात नाहीयेत, अगदी त्याच्या आवाक्या बाहेरील चेंडू सातत्याने या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र हरीशा बॅट मधून मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. षटकार. सासूसनी केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया गल्ला तुझी खोटी, जाऊया गल्ला तुझी खोटी. काय जबरदस्त फटका हरेश पाटीलच्या बॅट मधून आला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार गेला आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे देखील पुलटा चेंडू, इथे फटका 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 जातोय सीमारेषा पार. 7 धावांसाठी अजून एक दर्जेदार षटकार हरेश पाटीलच्या बॅट मधून. तर नक्कीच लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहतोय हरीश पाटीलच्या बॅट मधून आणि किरण राऊत अर्थातच बिडू यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक लगेचच हरीश पाटीलसाठी पाहतोय. आज काय चांगली बॅटिंग करतोय हरीश पाटील. तदनंतर विनोद भगत यांच्याकडून देखील पारितोषिक तब्बल 400 रुपयाचं आपण पाहतोय हरीश पाटीलसाठी. इथे या खेळाडूला ऊर्जा दिली जाते. हरीश पाटील असा खेळाडू आहे ना जोपर्यंत मैदानामध्ये दिसेल ना तोपर्यंत धावा येताना आपल्याला दिसतील. इथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा, 34 धावा 12 चेंडू. एका बाजूला आदित्य वॉरियर्स आणि एका बाजूला आपण पाहतोय जय धारावी मोरवा या टीमला. जबरदस्त मॅच आणि हेमंत राऊत यासाठी देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक किरण राऊत यांच्या माध्यमातून.
बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची आलाय. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना रंगलाय. आपण पाहते मोरवा प्रीमियर लीग पर्व 3 अफलातून क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेतील शेवटचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. जबरदस्त मॅच. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस मात्र हुक केलाय. शतरक्षक नाहीये. बॉल चाललाय डीप फायनल सीमारेषेच्या जवळ. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. बॉल जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली. खूप चांगलं संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून. शिवा लढला म्हणून अवघा महाराष्ट्र घडला. अवघ्या महाराष्ट्रात आपण ताट मानेने जगायला शिकलो. अशा अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या मोरवा प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विशाल माची. हेमंत साडी इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पिन पॉइंट यॉर्कर. अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. कारण मागच्या चेंडूवर पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुकचा फटका खेळले, त्यानंतर चौकार आला आणि ते खोलवर टप्प्याचा चेंडू. वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकतोय आणि अगदी प्रभावित करतोय विशाल माची. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र चांगला हुकचा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका हेमंत राऊतच्या बॅट मधून. का इतिहास लिखा था. थँक्यू डीजे. आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. हेमंत राऊत देखील चांगली बॅटिंग करतात. कारण त्यांच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्कीच हेमंत राऊत यांनी जर षटकार टोकला तर किरण राऊत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. विशाल माची पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील चांगला फटका. ऑन साइडला खेळले. मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 38 या आकड्यावरती. असं नक्की अजूनपर्यंत जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी होती. चांगल्या प्रकारे या धावेचा पाठलाग केला जातो. एकंदरीत एका बाजूला पाहिलं हरेश आणि त्याला चांगली साथ देताना पाहतो. इंजरीमध्ये असताना सुद्धा हेमंत चांगली साथ देतो. 2 चौकारांसह अजूनही मैदानात अवेलेबल आहे. म्हणतात ना साथी हात बटाना एक केला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. यावेळेला मात्र हा जो बोझ आहे, हा जो भार आहे, एका बाजूला पाहिलं हरेश आणि दुसऱ्या बाजूला हेमंत चांगल्या रीतीने पेलतायत. आणि यामुळे आपण पाहतो एक कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आहेत ते. म्हणजेच एकंदरीत याला मात्र बिरकंदचा प्रयत्न आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. चेंडू चाललाय लॉंग ऑन डिझाईन मध्ये. दिवेश आहे तिकडे. एकदा मात्र रोखू शकणार नाहीये. इथून मात्र एका धावाने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. तर नक्कीच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट ओव्हर द विकेट नाव. इथे मात्र मोठा फटका खेळलेत. फटका फसलाय. शतरक्षक कव्हर रिजनला. चेंडू खाली येतोय परंतु ते चुकी करतायत आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि ते मात्र 22 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 22 धावा. 22 धावा 6 चेंडू. काय जबरदस्त मॅच रंगली आहे जय धारावी मोरवा आणि आदित्य वॉरियर्स या 2 संघामध्ये. नक्कीच इथून जर पाहिलं 6 चेंडू आणि 22 धावेची गरज आणि जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं महत्वाचं कोणाचं असेल तर ते म्हणजे हरीश. कारण एका बाजूला जर पाहिलं तर गरज आहे हरीशला फटकेबाजी करण्याची. कारण नितांत गरज राहिली ती म्हणजेच 6 चेंडू आणि 22 धावेची गरज. इथून मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आत दाखवावं लागेल. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. कारण की जर MP 2023 मध्ये आपल्या या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावायचं असेल, या चमचमाती ट्रॉफी आपलं जर नाव कोरायचं असेल तर ते असाधारण काम साधारण पद्धतीने कम्प्लीट करावं लागेल. ते म्हणजे एकंदरीत हरेशला.
7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक आणि स्ट्रायकिंग एंड वरती हरेश पाटील. हेमंत राऊतने मात्र षटकार ठोकला तर किरण राऊत यांच्याकडून मात्र 300 रुपयाचं पारितोषिक आणि हरेश पाटील साठी 100 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज ऋतिक. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 7 चेंडू 22 धावा 22 धावा 6 चेंडू. एका बाजूला हरेश पाटील आणि एका बाजूला ऋतिक. या खेळाडूला आपण पाहतोय जबरदस्त सामना रंगलाय. मॅच रंगात 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 आली आहे. गोलंदाज तयार. स्लोवर वन इथे बिग हिट केला. मोठा फटका केला. फटका फसलाय. हरेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. बिग ब्लो. मोठा हादरा. फलंदाज बाद. जवा बघतीस तू माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं म्हणजे जवा. इथे मात्र ऋतिक चांगलं व्हेरिएशन दाखवतो. स्लोरवनची हाताळणी केली. त्याला मात्र जर पाहिलं तर न्याहाळलं तर इथे तिकडे मात्र हरी चूक करतोय. मिस टाइम होतोय स्ट्रोक. मिडविकेटला विशाल माची आहे तिकडे कुठे चूक करत नाहीये आणि मात्र तंबूटला धाडलं जातंय झेलच्या रूपानं ते म्हणजे हरेशला. आता मात्र जर पाहिलं 5 चेंडू आणि 22 धावेची गरज. ऋतिक यावेळेला मात्र जर पाहिलं आउटसाइड ऑफ सम पिचिंग आहे. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. तर मात्र ऋतिकसाठी सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकवला तर अभिनंदन चव्हाण यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक. याला मात्र सुरेख चेंडू आहे. वॉर्ड ऑफ मॅग्निफिसंट बॉलिंग आहे. ऋतिक छाप सोडतोय. कुठली फटकेबाजी करण्याची मुभा देत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे होती या शेवटच्या षटकात ती अजून पण राहिली. ती म्हणजेच एकंदरीत ऋतिकच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऋतिक प्रभावित करतोय. हेमंत राऊतने जर षटकार ठोकला ना तर किरण राऊत आता बिडू यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाज तयार. इथे मात्र मोठा फटका खेळला. फटका फसला आणि ते ऋतिक स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल कंप्लीट करतोय आणि हेमंत बॅक टू द पेव्हिलियन. अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला मात्र विजयाच्या झोतामध्ये आणतोय. आपल्या या असाधारण गोलंदाजीनं काय लिहिलेल्या कामगिरी पेलले या गोलंदाजानं. कारण की दडपण होतं. कारण की समोर बॅटर जर पाहिला हरेश होता. आय सेट होतं. त्याला मात्र बॅक टू डगआउट केलं. याला मात्र चार्जअप केलं जात आहे. चेंडू धाडलं जात आहे. मिडविकेट लावून मिडविकेट क्षेत्रात मॅक्सिमम षटकार. युगत मांडली युगत मांडली. इथून मात्र जर गरज जर पाहिली 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. आणि क्रिकेटचा समय आपण बहुतेक वेळा पाहिले हे धावसंख्या चेसिबल आहे. कारण की एक जर गोलंदाजाने चूक केली त्याचा भोगदंड त्याला भोगावा लागेल. पण मात्र ऋतिक जर पाहिलं यावेळेला सुरेख चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. तिला चांगला फटका आहे. तिकडे दिनेश कुठली चूक करण्याने जुळेगात येतोय. आणि मात्र धावा जर पाहिल्या फक्त या स्ट्रोकला मिळतील त्या म्हणजेच एक धाव आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र तंबूत परतावं लागेल. इथून जर पाहिलं 1 चेंडू आणि 13 धावेची गरज. इथून मात्र फक्त फॉर्मॅलिटीज उरलेत एकंदरीत आदित्य वॉरियर्स संघासाठी. आणि काय कन्व्हिन्सिंग विजय प्राप्त करतोय आणि विजयाच्या दिशेने बोलतोय तो म्हणजेच जय धराईचा संघ. ओव्हरऑल परफॉर्मन्स जर पाहिला संघ राहिला क्षेत्ररक्षण असू द्या गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या
या जोरावर मात्र चांगली कामगिरी यागला मात्र मिनी हेलिकॉप्टर चिल्ला धाडले जाते मिरीकीच्या क्षेत्रात देरी से आया ये शॉट पर मात्र यहाँ पर विजय संपादन करते हुए जय धारावी सेलिब्रेशन का मौका फॉर दी जय धारावी DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody know Chris Kelly is a champion. He a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Buddy is a champion, Poland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 both a champion. Champion, champion.